नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही, कारण आता रेशन कार्ड छपाई बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या दिवसात राज्यात तुम्हाला कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही। याला पर्याय म्हणून तुम्ही ई रेशन कार्ड वापरू शकता, मात्र तुमच्याकडे आता असलेले रेशन कार्डही व्हॅलिड राहणार आहेत। या संदर्भात नागपूर जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी माहिती दिलेली आहे। तसेच रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण म्हणजे ई पॉज द्वारे आपण लाभार्थ्यांना थंब देऊन माल वितरित करतो। आधी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डवर त्याची नोंद घेतली जात होती। आता ई पॉज आल्याने आपल्याला ऑनलाईन नोंदणी ठेवता येणार आहे। त्यामुळे शिधापत्रिकेची छपाई बंद केली। ई शिधापत्रिका व्हॅलिड असून त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, तसंच सरकारी योजनांचा लाभ देखील यामधून घेऊ शकतो। तर आता आपण पाहूयात ई रेशन कार्डचं वर्गीकरण नेमकं कसं होणार। तर मंडळींनो, उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशन कार्डचे वर्गीकरण केलेले आहे। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते। सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते। परंतु या रेशन कार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई रेशन कार्ड मध्ये याचं वर्गीकरण कसं होणार असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला। त्यावेळी पडोळे म्हणाले, ई रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे। त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे। दरम्यान आता तुम्ही जर नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई शिधापत्रिकाच मिळणार आहे। तसंच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे त्यांना जर दुय्यम ई रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठी देखील अर्ज करता येणार आहे। याशिवाय सध्याच्या घडीला राज्य सरकारकडे जितके शिधापत्रिका उरले आहेत त्यांचं वितरण करून ते संपुष्टात आणण्यात येणार आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यभर फक्त ई रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे, असंही पडोळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा।